माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय ICTC केंद्राच्या कथित निष्काळजीपणामुळे एका गर्भवती महिलेचा संसार उद्ध्वस्त झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संबंधित केंद्राने 16 ऑगस्ट 2024 रोजी 7 महिन्याच्या गर्भवती महिलेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला। मात्र त्यानंतर विविध शासकीय आणि प्रमाणित केंद्रांमध्ये केलेल्या तपासणीत ती महिला पूर्णतः HIV निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे। या खोट्या अहवालामुळे पती आणि सासरकडील मंडळींनी महिलेच्या चरित्रावर संशय घेत तिला घराबाहेर काढले। परिणामी तिचा संसार उद्ध्वस्त झाला असून ती सध्या आपल्या लहान मुलासह माहेरी राहत आहे। पीडित महिलेने पुढाकार घेऊन इंदापूर, पंढरपूर, बारामती येथील शासकीय रुग्णालयांसह हिंडलॅब्स, खारघर येथे PCR चाचणी केली। सर्वच अहवालामध्ये HIV-1 RNA नॉट डिटेक्टेड आणि निगेटिव्ह निष्कर्ष आले। PCR ही सर्वाधिक अचूक आणि विश्वासार्ह चाचणी मानली जाते। राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार HIV पॉझिटिव्ह घोषित करण्यापूर्वी पुष्टीकरण बंधनकारक आहे। मात्र अकलूज ICTC केंद्राने ही प्रक्रिया न करता थेट पॉझिटिव्ह अहवाल दिल्याचा आरोप आहे। गर्भावस्थेत फॉल्स पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असतानाही क्रॉस व्हेरिफिकेशन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। खोट्या अहवालानंतर आधारे महिलेवर पंढरपूर येथील ART सेंटरमध्ये अनावश्यक उपचार सुरू करण्यात आले। यामुळे तिच्या व गर्भातील बाळाच्या आरोग्यावर धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यात ICTC केंद्राकडून HIV पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण संशयास्पदरित्या वाढल्याची माहिती समोर येत आहे। पेशंट संख्येनुसार मिळणारे कोट्यावधींचे अनुदान टिकवण्यासाठी निरोगी व्यक्तींना खोटे पॉझिटिव्ह दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। यासाठी गेल्या 3 वर्षातील सर्व अहवालांचे ऑडिट करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। पॉझिटिव्ह असताना पती निगेटिव्ह असत आहे म्हणून त्यांनी पुन्हा अन्य शासकीय हॉस्पिटलमधनं 5 ठिकाणी HIV ची तपासणी करण्यात असते। त्या HIV तपासणीमध्ये प्रत्येक तपासणीमध्ये या ताई निगेटिव्ह आहेत। जगामध्ये असं कोणतंही औषध नाही आहे बाबा मी औषध खातोय आणि पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होतोय। HIVचा विषाणू कधीही कायमचा नष्ट होत नाही। असं असताना त्या ताई आधीपासूनच निगेटिव्ह असताना त्यांना पॉझिटिव्ह दाखवून फक्त शासकीय अनुदान आणि जागतिक अनुदानच्या कोट्यावधीचं भेटतं ICTC सेंटरसाठी ते हडपण्यासाठी पेशंट महत्वाचे असतात। पेशंट दाखवणं महत्वाचं असतं म्हणून बोनस पेशंट दाखवणे आणि ते अनुदान हडपण्यासाठी एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त करण्याचं काम हे ICTC सेंटरने असं आहे। म्हणून आमची मागणी आहे की बाबा हे जे संबंधित ICTC सेंटरचे जे व्यक्ती आहेत, संबंधित जे दोषी माणसं आहेत, त्या व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन ह्या ताई कधीही पॉझिटिव्ह नव्हत्या, त्या निगेटिव्ह होत्या HIV म्हणून सांगावं आणि ह्या ताईचा संसार जोडण्यासाठी दोन्ही कुटुंबाचं समुपदेशन करण्यात यावं आणि यांना नुकसान भरपाई म्हणून काही नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित दोषी व्यक्तीवरती गुन्हा नोंदवण्यात यावा। दोषींवर कारवाईची मागणी अकलूज SITचे डॉक्टर JS नेरे आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर चुकीचा वैद्यकीय अहवाल देणे, गोपनीयता भंग करणे आणि कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करण्यात आरोप ठेवत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा प्रशासनाने अधिकृत खुलासा करून पीडित HIV निगेटिव्ह असल्याचे जाहीर करावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। न्याय न मिळाल्यास संबंधित पीडिता 1 मे 2026 रोजी आपल्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। सरकारी हॉस्पिटलला मी गेले, तिथं मला HIV म्हणून सांगितलं मी पॉझिटिव्ह आहे। HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असता तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलं हे असं। मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं। ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या, म्हणून मी गेली। तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं, तिथं 3 महिन्याचे गोळे देत होते मला, हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा गोळ्या आहेत ते, म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत कारण की माझं संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काय त्यांना सांगितलंच नाही। मग माझ्या
सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, हिने काय का खरं काय बोललं नाही, म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या. तिथे टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं असं आहे, चल तुला टेस्ट करावं. आणि तू त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे HIV ची गोळी आहे. ती रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू. म्हणून मी आले माझ्या माहेरात. आणि तिथं डॉक्टरने तिसऱ्या का चौथ्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहे, म्हणून फोन करून म्हटले की तुम्ही पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं मला. मी असे की शॉकच बसला की मला खरंच मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का, म्हणून असं शॉक बसला की निगेटिव्ह आहे का मी. म्हणून परत मला एवढं धक्कादायक बसले की खरंच की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो असं. म्हणून टेन्शन आलं की पहिल्यांदा गेली ती पॉझिटिव्ह आल्यामुळं टेन्शन घेतलं मी जरा की बाबा हे व्हायला लागलं, मला असं त्रास व्हायला लागलं मला शारीरिक. HIVच्या गोळ्या किती महिने घेतो? गोळ्या किती महिने घेतो? 1.5 वर्षांना सांगा ते. 1.5 वर्षानं HIVच्या गोळ्या घेतल्या मी. 1.5 वर्ष झालं ती की माझ्या बाळाला सुद्धा 6-6 महिन्याचे ट्रीटमेंट चालू होते, त्याला औषध गोळे देत होते की माझ्या बाळाला काय होतं असं. मला पण टेन्शन पडतं की बाबा HIV म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना, HIV म्हणजे काय लोक नातेवाईक काय म्हणतली की ही कसली बाई आहे. लाज वाटत होतं की मला की फिरायला सुद्धा मला नको वाटायचं की मी घरात एकटीच विचार करत बसायचे की मला काही झालं काय नाही. म्हणून मला जेव्हा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर निगेटिव्ह कुठे कुठे तपासणी केली कसा निगेटिव्ह निघाला? 5 ठिकाणी मी तपासणी केली की पॉझिटिव्ह करायला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं, म्हणून की मी गेले निगेटिव्ह आहे का खरं माझं चेक केली. मी 5 जणांना निगेटिव्हला केले. 5 जण. काय तुमची मागणी आता? त्यांची माफी, लेखी माफी मागावी आणि भरपाई मला द्यावं असं माफी आहे. नाहीतर हे झालं नाही तर 1 मेला मी आत्महत्या करेन मी.